नमस्कार, शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत मोड आलेल्या मुगाची भाजी। तर कडधान्याला मोड आल्याने त्यामध्ये प्रोटीन्स आपल्याला मिळतं आणि त्यामध्ये कॅलरीज कमी असतात, त्यामुळे आपल्याला खाण्यासाठी आपल्या शरीरासाठी मोड आलेले कडधान्य खूप फायदेशीर असतात। तर छान असे मुगाची आपण भाजी बनवणार आहोत। तर मूग आदल्या दिवशी आपण भिजत घालून ठेवायचे रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी मूग काढून एका कपड्यामध्ये आपण काढून ठेवायचे की त्याला असे मोड येतात। तर छान असे मोड आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। तर आता हे मी पाण्यातून स्वच्छ असे माती असते ती निघून जाते, त्यामुळे ते स्वच्छ धुवून घेते। आता मी कढईमध्ये तेल घातलंय आणि कांदा आणि टोमॅटो घालून त्यामध्ये आपलं वाटण असतं रोजच्या जेवणामध्ये घालायचं भाज्यांमध्ये, ते घालून घेतलंय। आता हे परतून घ्यायचं। तर कांदा आणि टोमॅटो छान मऊ झाला पाहिजे, त्यानंतरच आपण त्यामध्ये मसाले घालतोय। तर 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला घालून पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं हे सगळं। आता त्यामध्ये थोडं पाणी घालायचं। तर पाणी घातल्याने काय होतं, हे सगळं हे आहे टोमॅटो आणि कांदा पूर्ण असं शिजला जातो, म्हणजे आपल्याला ते कच्चे राहत नाहीत। जर आपण लगेचच त्यामध्ये जर भाजी आपली ही मुगाची जर भाजी घातली त्यामध्ये, तर ते कच्चेच राहतात, त्यामुळे आधी आपण हे शिजवून घेणार आहोत। तर त्यामध्ये थोडं पाणी घालून शिजवलं की पूर्ण टोमॅटो आणि कांदा पूर्ण असं शिजला जातो आणि आपल्या मसाल्याला सुद्धा वास येत नाही। तर आता हे बघा, हे तेल सुटलं की त्याला असं परतून घ्यायचं। पूर्ण असं आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागलं आहे। तर आता त्यामध्ये आपण हे मोड आलेले मूग घालणार आहोत। तर आता हे मूग त्यामध्ये घालायचे। तर ह्या मुगाची आपल्याला सालंसुद्धा काढायची नाही आहेत। तर हे आता असं सारखे आपण ह्याच्यावर घालणार आहोत। आता हे सगळं परतून घ्यायचं। तर मुगाला सुद्धा छान असे मोड आलेले आहेत, त्यामुळे ही भाजी खूप टेस्टी लागते। आता हे सगळं परतून घ्यायचं आणि मुगाच्या भाजीचं असं वैशिष्ट्य आहे की आपण ज्या मुगाची भाजी घातल्याबरोबर लगेचच आपल्याला मीठ घालायचं नाही आहे। जर आपण मीठ घातलं तर ती भाजी लवकर शिजत नाही, त्यामुळे आपल्याला भाजी अशी शिजत आली की त्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे। तर आता मुगाच्या भाजीमध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही, त्यामुळे आपण वर ताट ठेवून त्यावर पाणी घालणार आहोत। तर त्यामुळे काय होतं की भाजीला सुद्धा आतून असं पाणी सुटतं आणि भाजीमध्ये पाणी घालायची गरज लागत नाही। तर ही बघा, आता ही भाजी छान अशी शिजलेली आहे। तर आपण असं चेक करू, म्हणजे आपल्याला मीठ घालायचं आहे, त्यामुळे यामध्ये असं आपण चेक करून बघू। तरी ही भाजी आता शिजलेली आहे, त्यामुळे त्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार। आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे हे मीठ आहे ते सगळ्या भाजीला पूर्ण मिक्स होऊन जाईल, त्यामुळे थोडंसं पाणी घालून ते मिक्स करायचं। जर आपण मुगामध्ये पाणी घातलं आणि जास्त पाणी झालं तर मुगाची सालं असतात ती वर येतात, त्यामुळे त्याची चवसुद्धा चांगली लागत नाही। म्हणून आपल्याला मुगामध्ये पाणी घालायचं नव्हतं। तर ते आत्ता आपण थोडंसं मीठ विरघळण्यासाठी आणि पूर्ण भाजीला लागण्यासाठी पाणी घातलं आहे। तर आता थोडंसं कच्चे होते, साधारण कच्चे होते, त्यामुळे थोडंसं पाणी घालून आपण पुन्हा ती भाजी शिजवून घेतले। तर आता छान अशी ही मोड आलेली मुगाची भाजी शिजलेली आहे, तर तुम्ही पाहू शकता। तर आता छान मूगसुद्धा पूर्ण असे शिजलेले आहेत, एकदमसुद्धा आपल्याला पूर्ण मूग शिजवून द्यायचे नाही आहेत ते। तर हे बघा, मोडसुद्धा पूर्ण तसेच्या तसे राहिलेले आहेत। तर अशा प्रकारे ही भाजी आपल्याला करून घ्यायची आहे। आता ती भाजी आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत। तर छान ही मुगाची भाजी तयार आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही आजची व्हिडिओ? तुम्हाला आवडली असेल तर आणि अजून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच मी टाकलेले नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील।
तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.